स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे। 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आता 11व्या वर्गाच्या प्रवेशाची ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आलेल्या आहेत आणि शहराच्या नामांकित शहरामध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल, जसं नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, यासारखे जे कोल्हापूर असेल, यासारख्या शहरामध्ये जर आपल्याला शिकायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर डायरेक्ट ॲडमिशन होत नाही किंवा स्पॉट ॲडमिशन होत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रलाइज पद्धतीनं जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे ती ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये पार्ट 1 आपल्याला भरायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 जर तुम्हाला भरायचं असेल तर आपल्याला 11thadmission.org.in या साईटवरती जाऊन आपण ऑनलाईन फॉर्म आपल्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता आणि आपण कॅफेत जाऊन सुद्धा भरू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तर याकरिता हा व्हिडिओ होता। जर पार्ट 1 जर तुम्ही भरला असेल, म्हणजे सेव्ह केलेला असेल पार्ट 1, यानंतर आपल्याला काही दिवसांनी आपल्याला पार्ट 2 ची पण सूचना येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तो पार्ट 2 पण आपल्याला भरायचा आहे, परंतु प्रथमतः तुम्हाला पार्ट 1 ही प्रोसेस करणं गरजेचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना ज्यांना 80 अबो आहे, 75 अबो आहे आणि ज्यांना सायन्स घ्यायचं असेल, इतर स्ट्रीम घ्यायची असेल, या सर्व विद्यार्थ्यांना आपण शेअर करू इच्छिता। आपल्या गावाच्या ग्रुपला, आपल्या कॉलेजच्या ग्रुपला, आपल्या परिवाराच्या ग्रुपला आपण हा व्हिडिओ शेअर करा। हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ आपल्याला ऐकण्यासाठी किंवा आपल्याला पाहण्यासाठी आणि नवीन अपडेट एज्युकेशन संदर्भातील, हॉस्टेल संदर्भातील, इतर ज्या काही गोष्टी असतील, मोफत शिक्षणाच्या संधी असतील, या संदर्भात सर्व मार्गदर्शन मी आपल्याला प्रवेशापासून तर आपल्या शेवटपर्यंत मी तुम्हाला मदत करणार आहोत आणि नेचर फाउंडेशन सुद्धा आपल्यासोबत आहे। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।